नमस्कार. पेशंट बरा होण्यासाठी एकतर त्याचा वैद्य उत्तम असायला लागतो आणि त्याच्या वैद्यावरती विश्वास असायला लागतो. आमचे वैद्य तर सर्वोत्तम आहेतच आणि म्हणूनच ते आमचे श्रद्धास्थानही आहे. जेव्हा कधी माझी कुठे गाडी अडते तेव्हा माझे पाय आपोआपच सरांकडे वळतात सल्ल्यासाठी. मग तो सल्ला आरोग्यविषयक असो की वैयक्तिक असो की प्रोफेशनल असो, सरांचे 2 शब्द फार मोठा आधार देतात. असंच काही वर्षापूर्वी मी एका कन्फ्युजन स्टेटमध्ये होतो की आता मी नक्की काय शिकवावं, बिग डेटा शिकवावं, एम्बेडेड शिकवावं की ॲप्लिकेशन प्रोग्रामिंगमध्ये जावं. आणि मग मी सरांना हळूच विचारलं की आता मी कशामध्ये स्पेशलायझेशन करायला पाहिजे. तर सरांनी मला सांगितलं की तू कुठल्या तरी विषयामध्ये स्पेशलायझेशन करण्यापेक्षा तू शिक्षणामध्ये स्पेशलायझेशन कर, एज्युकेशनमध्ये एक्सप्लोर करत राहा. विषय बदलत राहतील पण शिक्षण हा तुझा गाभा असला पाहिजे. तेव्हाचे ते सरांचे शब्द मी अजूनही फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला माहीत आहे की असे सल्ले माझ्यासारखेच सरांनी अजून कित्येकांना दिलेले आहेत. तेव्हा सर, तुम्ही असेच वटवृक्ष बनून आमच्यासारख्या छोट्या छोट्या रोपांना सावली देत राहा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला असंच निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर, माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ज्या काही मी चांगल्या चांगल्या गोष्टी बघितल्या आहे फक्त आणि फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे, आणि जे काही मी आत्तापर्यंत करू शकलो ते तुम्हाला याचे शिक्षक डोळ्यापुढे ठेवूनच मी करत आलो. बरीच लोक विचारतात की तुम्ही कधी देव बघितला का, पण नशिबाने मी माझ्या आयुष्यात तुमच्या स्वरूपातच मी देवाला बघितलं. सो परत एकदा सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार सर. माझ्याकडून काही बोलताना चुकत असेल तर मला क्षमा असावी, पण तुम्हाला तुमच्या जन्मदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. सरांसोबतच्या अशा भरपूर आठवणी आहेत. कोणती एक जर सांगायची झाली तर 2020 मध्ये जेव्हा सगळं ऑनलाईन सुरू झालं तर आमची मी विंडेव रिपीट करत होतो. त्या दरम्यान विंडेवमध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आम्हाला करण्याची संधी आली. तर तेव्हा मी एक प्रोजेक्ट नको त्या मार्गाने आणि आवाक्याच्या बाहेरचा प्रोजेक्ट नको त्या मार्गाने पूर्ण कम्प्लीट केला. त्याच्यावरती सरांचा मला कॉल आला आणि भरपूर शिवाय घातलं सरांनी. पण त्याच कॉलवरती सरांनी एक पुस्तक, म्हणजे बॅचमध्ये सुद्धा सांगतात, पण त्या कॉलवरती सरांनी जे पुस्तक सांगितलं ते म्हणजे डिनो एस्पोजिटोचं. ते पुस्तक घे म्हणे आणि कोणता तरी प्रोजेक्ट इम्प्लिमेंट कर. तर डेडलाईन जवळ आली होती म्हणून त्या पुस्तकाचा वापर करून पटकन प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा होता. तर तो प्रोजेक्ट मी डॉटनेटमध्ये कम्प्लीट केला आणि तो प्रोजेक्ट होता विंडोजवरच्या डेस्कटॉपचे आयकॉन रिअरेंजमेंटचा. तर तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला 2 दिवसात. मी सबमिट केला आणि मग तो प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये तो प्रोजेक्ट प्रेझेंट झाला. पण भारी गोष्ट ही की तोच प्रोजेक्ट पुढचे 2 ते 3 वर्ष ठीक विंडेवच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये तोच सेम प्रोजेक्ट सर तो दाखवत होते, कारण तो डॉटनेट मध्ये केलेला होता आणि डॉटनेट मधला प्रोजेक्ट म्हणून तो माझा प्रोजेक्ट दाखवण्यात आला. ही माझ्यासाठी खूप भारी गोष्ट ठरली. पण विषय असा आहे की माझी ही प्रगती झालीच याच्यामुळे, कारण सरांनी त्या दिवशी फोनवरती खूप शिव्या दिल्या. तर माझं सरांना हीच विनंती आहे की सर असेच शिव्या देत राहा, ज्याच्यामुळे आमची अशीच प्रगती होईल. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या जन्मदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. नमस्कार, मी शशिकांत बागल. मी गोखले सरांचा विद्यार्थी आहे. मी 2013 पासून सरांकडे शिकलो आहे. तर आज जे काही शिक्षक बनलेलो आहे, म्हणजे सरांच्या शिक्षक विद्यार्थ्यांपैकी एक आहे, ते सगळं गोखले सरांमुळेच आहे. कारण की मी पहिल्यांदा असे शिक्षक बघितले होते जे हातामध्ये पुस्तक किंवा काहीच न घेता, कम्प्युटर नसताना देखील ते 3,000 लाईनचा कोड असं तोंडी बोलून सांगायचे.
त्यातनंच आम्हाला एक प्रेरणा मिळायची की अशा लेवलचे शिक्षक असल्यानंतर विद्यार्थी का घडणार नाहीत, आणि त्यातनंच आमच्या शिक्षकी जीवनाचा पाया घातला गेला. सो मी तुमच्यासमोर हे बोलण्यासाठी आलेलो आहे की गोखले सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर, आम्ही तुमचा आयुष्यभर ऋणी असेन, कारण की जे काही आज शिक्षक म्हणून मी घडतोय आणि मी एवढ्या लोकांना शिकवतोय ते सारे काही श्रेय तुम्हालाच जातं. थँक्यू. हॅलो सर, 2008च्या डिसेंबर महिन्यामध्ये कानड्यावाड्यामध्ये जेव्हा युनिक्सची बॅच मी केली, तेव्हा त्या बॅचमध्ये तुम्ही एक वाक्य म्हणाला होता की उन्मेष, तुला ___ धिस कॉल सारखं कन्व्हेन्शन माहिती पाहिजे. त्या एका वाक्यामुळे अशी एक उर्मी होती की गोखले सरांकडून आपलं कधीतरी कौतुक झालं पाहिजे. त्या एका वाक्यामुळे मला खूप गोष्टी करण्याची, नंतर अभ्यास करण्याची, MS करण्याची किंवा स्कॉलरशिप मिळवून बाहेर जाण्याची उर्मी मिळाली. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि आता हक्कानी भावानुवाद करायला जेव्हा तुम्ही मला फरमाईश करता आणि माझ्या भावानुवादाला तुम्ही जो प्रतिसाद देता, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा सर. नमस्कार. नमस्कार. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बनवताना खूपच जास्त नर्वस आहे, कारण असा कधी मी व्हिडिओ कधीच बनवलेला नाही. म्हणजे मी लाईव्ह बोललेलो, पण त्या टायमिंगला सुद्धा समोर कोणीतरी पाहिजे, त्याशिवाय मी काय बोलू शकत नाही, कारण ते स्किल माझ्याकडे अजूनही नाही आहे. मी शिकवतो, बट शिकवताना सुद्धा मला समोरच्यांचे कॅमेरे ऑन लागतात, तेव्हा मी त्यांना शिकवू शकतो, नाही तर माझी लिंक तुटून जाते. सरांनी मला त्या क्षेत्रामध्ये उभा केला. पहिल्यांदा तर मी फक्त टेक सपोर्टच्याच दिशेने जात होतो, पण सरांनी जेव्हा सांगितलं खरा IT वाला तोच ज्याला टेक सपोर्ट पण येतो, सॉफ्टवेअर पण लिहिता येतं आणि आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करता येतात, तेव्हा मी डेव्हलपमेंटचा विचार केला आणि डेव्हलपमेंट स्टार्ट केली तेव्हा. आणि आज मी रेड हॅट सारख्या कंपनीमध्ये काम करतोय. आणि आज जे काय आहे ते सरांमुळेच आहे, कारण जर तेव्हा सर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज एवढं चांगलं कमवू शकलो नसतो, एवढ्या चांगल्या पोझिशनला नसतो, आणि खरं सांगायचं तर माझं लग्नही झालं नसतं, कारण सरांनी ऑर्डर दिल्यामुळं मी शिकवायला लागलो आणि माझ्या पहिल्याच बॅचमध्ये मला माझी बायको सुद्धा मिळाली. सो जे काही आहे सरांमुळे आहे. कश्यप ह्या नावाला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा गोखले सरांनी त्या कश्यप या नावावर संस्कार केले, त्याच्यामुळं कश्यप हा आज व्यक्ती आहे. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सरांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सरांना अनंत वर्ष आयुष्य लाभो. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीनिवास प्रदीपराव देशमुख. असंख्य विद्यार्थ्यांपैकीच मीही एक विद्यार्थी जो आपल्या आयुष्याची वाट सरांच्या सानिध्यात राहून शोधत होतो. या सरांनी सांगितलेल्या मार्गांवर मी चालत असतानाच बरेच संस्कार माझ्यावर झाले सरांचे, आणि बऱ्याच आठवणी माझ्या गाठीशी आहेत. त्यापैकी एक अविस्मरणीय आठवण मी तुम्हाला सांगतो, ज्यामुळे माझं आयुष्य बदललं. ज्यावेळेस आजपासून बरोबर 2 वर्षांपूर्वी RTR 5 चा विद्यार्थी असताना सरांसाठी किंवा सरांच्या वाढदिवसासाठी आम्ही डेमो बनवला होता, भेटला माझा विठ्ठल. तर त्या डेमोला भरपूर प्रतिसादही मिळाला, आणि त्या डेमो झाल्यानंतर सरांनी मला 2 वाक्य बोलली माझ्यासाठी की तू शिकवू शकतो आणि तू शिकवलं पाहिजेस. ही वाक्य
माझ्या पाठीशी हत्तीचं बळ बनून उभी राहिली आणि मला आयुष्यामध्ये एक पर्पज मिळाला, एक ध्येय मिळालं. आणि आता सरांनी टाकलेला हा विश्वास त्या दिवसापासून सार्थ करण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि तो निरंतर चालू राहील. तर अशा माझ्या विठ्ठलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, प्रणाम. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. नमस्कार सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मागील 2-3 वर्षांपासून मी तुमच्या सानिध्यात आहे आणि ITR 5च्या दरम्यान जेव्हा आम्ही तुमच्या घरी भेटीला आलो होतो तेव्हा तुमच्याकडून मिळालेली वडिलांसारखी माया, तुम्ही टाकलेला माझ्यावरती विश्वास, तुमचं मौल्यवान मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खरा शिक्षक कसं असावं हे तुमच्याकडून हे मला तुमच्याकडून समजलं. ही माझ्यासाठी सर्वात सुंदर आठवण आहे. तुम्ही दिलेले संस्कार हे आम्ही असेच पुढे न्यायचा प्रयत्न करू. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत सर. आणि माझ्या गुरुच्या रूपातील देवाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव योगेश्वर शुक्ल. मला डॉक्टर विजय गोखले सरांबद्दल बोलण्याची संधी मिळतीये, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. मी सरांबद्दल पूर्वी खूप वेळा बोलून झालेला आहे, पण दरवेळी बोलताना खूप काही नवीन कंटेंट आठवतात आणि कधीही उत्साह मावळत नाही. ही सरांची विशेषता आहे. याचं सगळं क्रेडिट सरांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला जातं. वैयक्तिक दृष्ट्या सांगायचं झालं तर सरांचा मी सर्वप्रथम विद्यार्थी आहे आणि सरांच्या स्टुडंट टीचर पैकी सुद्धा एक आहे. आणि जे काही मी टेक्निकली जे काही बोलतो, जे काही बोबडे बोलतो ते सर्व सरांचंच देणं आहे. आणि सरांनी क्लास सुरू करताना मला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. सरांना आता तो प्रसंग आठवतोय का नाही मला माहित नाही, पण सरांनी एवढं सांगितलं होतं की 2 गोष्टी योगेश्वर फक्त फॉलो कर. एक म्हणजे जोपर्यंत करत नाहीस तोपर्यंत बोलू नकोस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तू विद्यार्थ्यांकडनं एक्स अमाऊंट घेतली असेल तर क्लासच्या एंडला त्यांना वाटलं पाहिजे की त्यांना 2x अमाऊंट मिळालेली आहे. बस त्यामुळे अतिशय इंट्रोवर्टेड पर्सनॅलिटी असताना सुद्धा, कुठल्याही मॅनेजमेंट वगैरे डिग्री नसताना आज सुद्धा जो काही क्लास उभा आहे तो सरांच्या ह्या 2 प्रिन्सिपलवर जेवढा थोडाफार चालायचा प्रयत्न झालेला आहे, त्याच्यामुळे हा क्लास उभा आहे असं मला नेहमी वाटतं. अजून सांगायचं झालं तर 20 वर्ष एकूण सरांचा परिचय झाला तरी सुद्धा अजूनही आम्हाला सरांकडनं शिकावंसं वाटतं. मला एक इथे फार छान अभंग आठवतोय संत सुखामेळा यांचा, कुमार गंधर्वजींनी गायलेला आहे, जोहार मायबाप जोहार. त्याच्यामध्ये खूप छान कडवं आहे की मी भुकेला आलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, चोखामणे आणली पाठी तुमच्या उष्ट्यासाठी. त्यामुळे जे लोक आज आम्हाला क्रेडिट देत असतील, कुठे 4 शब्द आमच्याबद्दल चांगले बोलले जात असतील, तर लोकांना वाटतं आम्ही काहीतरी भारी केलेलं आहे, पण आम्हाला आत्ता माहिती आहे की सरांनी उष्टे केलेले बोलच आम्ही बोलत असतो. आणि कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आली तरी ती सरांकडनं गोष्टी होऊनच आमच्यापर्यंत ती यावी अशी आमची इच्छा असते. त्यामुळे आम्हाला ह्या बाबतीत अजिबात मोठं व्हायचं नाहीये आणि सरांचं स्टुडंट म्हणूनच राहायचं आहे आम्हाला. आणि जेव्हा जेव्हा मला ही टेक्निकल बुक लागते तेव्हा तेव्हा आम्ही सरांना विनंती करतो की तुम्ही कुठली तरी एक नवीन बॅच सुरू करा. आणि सर बाकी सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून ही बॅच सुरू करतात. आता सरांनी दिलेलं आम्हाला किती पसतं, आम्ही किती ते पुढे नेतो ही वेगळी गोष्ट आहे, पण सर आमच्या छोट्या लोकांच्या विनंतीला मान देऊन ही बॅच सुरू करतात आणि ती एंड पर्यंत नेतात. ही सरांचं पूर्ण क्रेडिट आहे याच्यामध्ये. पुन्हा शुभेच्छाच मी देऊ शकतो, कारण सरांना आमच्याकडनं आम्ही काय देऊ शकणार असं आम्हाला नेहमी वाटत राहतं. पण एक आहे की
हा जो उंचीमधला फरक आहे सरांची आणि आमची, त्याच्यामध्ये माझ्या मते प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला सरांची हाईट किती जास्त आहे आणि माझी हाईट किती कमी आहे, ह्या गोष्टीला प्रेमाचं बंधन, प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्यांनी हे बंधन नष्ट होऊ शकतं. त्यामुळे मी अत्यंतिक प्रेमाने ही सरांबद्दल इच्छा व्यक्त करतो आहे की जीवेत शरदः शतम, तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभू दे आणि तुम्ही हे जे कार्य करत आहात त्याचं खूप वर्षांपर्यंत आम्हाला लाभ मिळू देत. आणि आम्ही तसेही मोठे झालेलो नाहीये मनानी कार्यानी, तरी सुद्धा झालो कधी काळी, तरी सुद्धा तुम्हाला आम्ही सर म्हणूनच ट्रीट करणार. आणि आम्ही जेवढे आता गयेगुजरे आहोत, जेवढे आम्ही आता इमॅच्युअर आहोत, तसेच आम्हाला तुमच्या समोर राहायचंय आणि तुम्ही नेहमीच आमचे कान पकडावेत आणि आम्हाला आमच्यामध्ये थोडीशी नाही, नेहमी जेवढी सुधारणा करण्याचा प्रयत्न करता तेवढा तुम्ही करावा. आणि त्यासाठी जो 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 आम्ही तुमचा ओरडा खातो तो आम्ही ओरडा खात राहावं, अशीच माझी इच्छा असेल. सो मी तुम्हाला नमस्कार करतो. थँक्यू सर. हॅपी बर्थडे फॉर युअर बर्थडे. थँक्यू. पण मी जसं म्हटलं तसं की मी जर वाईट शिक्षक असतो तर स्टॅमरिंग पेशंट असून सुद्धा मी इतकी वर्ष टिकून राहिलो आणि अजून आहे आणि अजून शिकवतोय, तर चांगल्या शिक्षकाला मरण नाही. आणि माझी इच्छा अशी आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी कुठल्या तरी जॉब, म्हणजे कुठल्या तरी कंपनीमध्ये जाऊन हमाली करण्यापेक्षा शिक्षक व्हावं अशी इच्छा आहे. आणि काळजी करू नका, शिक्षक भरपूर कमवू शकतो, चिंता करू नका. माझे विद्यार्थी शिक्षक माझ्यापेक्षा जास्त कमावतात, कळलं? हां, माझ्यापेक्षा जास्त कमावतात. सो त्यामुळे कमाईची किंवा त्या कमवायची चिंता करू नका. फक्त तुम्ही उत्तम शिका आणि शिकवण्याची हौस ठेवा आणि शिकवा. आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या अपयशाची कारणं सांगू नका की असं झालं म्हणून असं झालं, म्हणून असं झालं, म्हणून असं झालं, असं करू नका. ठीक आहे? थांबतो मी. सगळ्यांना माझा प्रणाम आणि सगळ्यांना आशीर्वाद.